हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। सुदर्शन पतसंस्थेने सभासदांसाठी आर्थिक सुरक्षा कवच बनावे। उद्योजक गिरीश चितळे यांच्या हस्ते पलूस येथे सुदर्शन पतसंस्थेचे उद्घाटन। ज्याप्रमाणे श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र संरक्षणाचे प्रतीक आहे, त्याचप्रमाणे पलूस येथील सुदर्शन नागरी सहकारी पतसंस्थेने आपल्या सभासदांसाठी आणि ग्राहकांसाठी एक भक्कम आर्थिक सुरक्षा कवच म्हणून कार्य करावे। पतसंस्थेने पतहीनांना पतवान बनवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन चितळे उद्योग समूहाचे चेअरमन आणि प्रसिद्ध उद्योजक गिरीश चितळे यांनी केले। पलूस येथे सुदर्शन नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन वास्तूचा उद्घाटन समारंभ गिरीश चितळे यांच्या शुभ हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला। त्यावेळी ते बोलत होते। या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक चेअरमन सुदर्शन खोत, राजाराम पाटील, जायंटस ग्रुपचे सेंट्रल गव्हर्निंग काउन्सिल मेंबर विलासराव पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करताना माजी नगरसेवक व संस्थेचे व्हाईस चेअरमन दिलीप जाधव यांनी संस्थेची उद्दिष्टे स्पष्ट केली। यावेळी जगदीश पाटील, गिरीश गोंदिल आणि राजाराम पाटील यांनीही आपली मनोगत व्यक्त करत संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या दिमागदार सोहळ्याला माजी गटनेते सुहास पुदाले, माजी नगरसेवक निलेश एसुगडे, नगरसेवक अमृतमाळी, नगरसेवक धनाजी कुंभार, नगरसेवक दिगंबर पाटील, माजी नगरसेवक विशाल दळवी, माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक मोरे, प्रशांत लेंगरे, अभयसिंह पाटील, दत्ता उतळे, मिलिंद पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार संस्थेचे संचालक संदेश खोत यांनी मानले, तर सचिव संजय चिचकर व सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होतं। सूत्रसंचालन अंकुश राजमाने यांनी केले। चांगल्या ठिकाणी आहे, वास्तू ही एक भव्य वास्तू आपण निर्माण करता, या दोन्ही प्रकारांना मी शुभेच्छा देतो। आज पलूस शहर एक मोठं शहर आहे, तालुक्याचं जागा जरी असली तसं नाही आहे, तर मोठी इंडस्ट्रीयल जागा आहे, औद्योगिक वसाहत आहे आणि आता सर्व बाजूने कनेक्टेड आहे। रस्ते चांगले व्हायला लागलेले आहे, मोठे हमरस्ते चांगले व्हायला लागलेले आहे। पलूसकर सगळेच एक उद्यमशील अशी परंपरा असलेलं गाव आहे। तर या गावामध्ये सहकारी संस्था, पतसंस्था, बँका यांना नक्कीच एक महत्त्वाची भूमिका आहे।